त्यासाठीही महाराज अंतकरणामध्ये ध्यास असावा लागतो, निष्ठा असावी लागते. सहजासहजी जीवनामध्ये एवढं मोठं कृत्य घडत नाही. मी उदाहरण देईल महाराज आता वर्तमान काळातलं. कोण? मनोज जरांगे पाटील. नाही का? काय ध्यास आहे महाराज त्यांचा मराठा समाजासाठी. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेले आमचे जरांगे पाटील कित्येक दिवस मराठा समाजातील लोकांसाठी उपाशी राहिले. पोलिसांच्या लाठ्या खाट्या खाल्ल्या, पण तरी सुद्धा उपोषणाचा त्याग त्यांनी केला नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी उपोषण सोडलं नाही. लिखित घेतलं महाराज, लिखित. म्हणून त्यांनी समाजासाठी स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या संपत्तीची पर्वा न करता 4 एकराचा धनी हो, 4 एकराचा धनी त्या समाजासाठी, त्या आरक्षणासाठी 2 एकर विकून सुद्धा टाकली. 2च एकर राहिले, 2च एकर. आणि आज उभा महाराष्ट्र पिंजून काढतोय. कालच मी व्हॉट्सअपला बातमी पाहिली, बीडला त्यांची सभा झाली रात्री 3 वाजता. तरी महाराज उभं राहायला तिथे लोकांना जागा सुद्धा मिळत नव्हती. आणि असं काही नाही बरं, मराठा समाजासाठी जरांगे पाटील लढतायत म्हणून त्या सभेला फक्त मराठा समाजाचे तरुण हजर होत आहेत असं काही नाही. प्रत्येक जाती पंथाचे, प्रत्येक समाजाचा तरुण त्या जरांगे पाटलाच्या सभेला उपस्थित आहे. का? त्यांचा ध्यास पाहून, त्यांची निष्ठा पाहून, त्यांची इमानदारी पाहून. 100 एकराची सभा होणार होती म्हणतात आंतरवल्लीमध्ये, जालन्याजवळ, नाही का? 100 एकरामध्ये 14 तारखेला. पण 100 एकराचं आता 150 एकराचं नियोजन झालं. 150 एकर नाही पाटील, 200 एकराची जागा भरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना ध्यास. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येकाला महाराज त्यांच्या ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये प्राप्त झाल्या पाहिजे. कोणताही समाज मागे राहता कामा नाही. कोणत्याही 2 समाजामध्ये वितुष्ट निर्माण होता कामा नाही. त्याच्या बाजूनं, त्याच्या कालावधीप्रमाणे, त्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला काय मिळालं पाहिजे? आरक्षणाच्या माध्यमातून त्या सुख सुविधा उत्पन्न झाल्या पाहिजे. म्हणून कौतुक करेल मी जरांगे पाटलांचं, कौतुक करेल महाराज. त्यांचं शरीराचा बांधा जर पाहिला ना, त्यांचं शरीराची रचना जर पाहिली तर फार लुकडे आहेत दिसायला. पण महाराज त्यांची इमानदारी, त्यांचा ध्यास, त्यांची निष्ठा, त्यांना हे सगळं कार्य प्रवृत्त करण्यासाठी मी तर म्हणतो 24 तास ते फिरतायत. झोपतायच कधी हा मला प्रश्न पडतोय. आपल्यासाठी तो आपला एक मराठी तरुण आपलं जेवण विसरून, आपली झोप विसरून, आपलं घरदार सोडून, मुलाबालाचा विचार न करून आमच्यासाठी लढतोय. त्यांनाही मदत करणं आपलं तेवढंच आद्य कर्तव्य आहे. म्हणून उगाच चांगली वाईट चर्चा न करता आपल्याकडून जे काही चांगलं योगदान देता येईल निश्चित आपण त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. कोणत्याही समाजाला इजा न होता. ऐका ना मी बोलतो कशा करताना, मी कशासाठी हे सांगतोय? ध्यास, निष्ठा. ध्यास आहे महाराज, ध्यास, निष्ठा आहे महाराज. आणि या ध्यासाच्या जोरावर जगाच्या पाठीवर अशी कोणतीच गोष्ट नाही की जी होत नाही. म्हणून कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही आता व्हॉट्सअपला, युट्यूबला आमच्या वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ पाहत असाल. प्रेमानंद महाराजांचे 2 किडण्या नाहीत महाराज. गेल्या 12-14 वर्षापासून महाराजांना डॉक्टरनी सांगितलं 1 नाही तर 2 वर्ष जास्तीत जास्त तुम्ही आता जास्त दिवस जगू शकत नाही. पण डॉक्टरचा इलाज जिथं फेल पडला तिथून महाराज, जिथं विज्ञान फेल पडलं तिथून आमचं अध्यात्म सुरू झालं. 2 किडण्या नसणारे आमचे प्रेमानंद महाराज 14 वर्ष या ठिकाणी जगतायत. कशाच्या निष्ठेवर, कशाच्या ध्यासावर? केवळ आणि केवळ आमच्या राधा राणीच्या ध्यासावर. ऐका ना मी बोलतो कशा करताना, मी ध्यास सांगतोय तुम्हाला. उगाच संत भेटत नाहीत महाराज. उगाच कधीही त्या ठिकाणी आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं लक्षात असू द्या. मी बोलतो कशा करताना ध्यास असणं फार महत्वाचं आहे. गवळणींना भगवान श्रीकृष्णाच्या भेटीची आवड होती, ध्यास होती. आणि तो ध्यास असल्यामुळे त्या गवळणींना एवढंच वाटायचं की माझा काना मला कधी भेटेल, माझा काना मला कधी भेटेल. 2 गवळणींचा संवाद आहे, 2 गवळणींचा. एक गवळण म्हणते, बाई तुला सांगू, काना रात्री माझ्या स्वप्नामध्ये आला होता.
स्वप्नामध्ये आला होता तो मला साक्षात कधी भेटेल ग? असं ऐकल्यानंतर पुढची गवळण म्हणू लागली, अगं तू किती नशीबवान. म्हणे मी कसली नशीबवान? अगं कमीत कमी भगवंत तुझ्या स्वप्नात तरी येऊन तुला भेटून गेले. मला तर तेवढंही नशीब नाही. का नशीब नाही? त्या भगवंताच्या ध्यासामध्ये मी एवढी मग्न झाली, मला झोपच येत नाही. आता झोपच येत नाही तर स्वप्न तरी कुठून येईल? याला म्हणतात महाराज